टीम इंडिया अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता बांगलादेश विरुद्ध मायदेशात कसोटी आणि T20I मालिका खेळणार आहे आणि या मालिकेत विराट कोहली याच्याकडे मोठा विक्रम ब्रेक करण्याची संधी आहे. बांगलादेश विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. राहुल द्रविड दुसऱ्या स्थानी आहे तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानी आहे. विराटला पुजाराचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. विराटला त्यासाठी फक्त 32 धावांची गरज आहे. तसेच विराटला द्रविडला मागे टाकण्यासाठी 124 धावांची गरज आहे. विराटने 124 धावा केल्यास तो बांगलादेश विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरेल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची वन डे आणि आयर्लंड विरुद्ध 3 सामन्याची T20I वन डे सिरीज खेळणार आहे. त्यामुळे वन डे आणि T20I या दोन्ही मालिकांसाठी वेगवेगळ्या कर्णधारांची नेमणूक करण्यात आली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेत टेम्बा बाऊमा नेतृत्व करणार आहे तर आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या T20I मालिकेत एडन मार्करम नेतृत्व करणार आहे. इंग्लंड आणि आयर्लंड महिला संघ दुसऱ्या वन डे सामन्यासाठी आमने सामने आला होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 320 धावा केल्या. तसेच विजयासाठी 321 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडला संपूर्ण 16.5 षटकात फक्त 45 धावा करता आल्या आणि इंग्लंडने आयर्लंडवर 275 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने फुटबॉलमध्ये पदार्पण केले. क्रिकेट खेळता खेळता संजू सॅमसन आता फुटबॉल संघाचा सहमालक झालाय. संजू हा मूळचा केरळमधील राहणार आहे. त्याने आपल्या राज्याच्या फुटबॉल फ्रँचायझीमध्ये भागीदारी घेतली. केरळ सुपर लीग नावाची नवीन फुटबॉल लीग केरळमध्ये सुरू झाली आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इटलीच्या यानिक सिन्नेरने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. सिन्नरने अंतिम सामन्यात 12व्या मानांकित फ्रिट्झवर 6-3, 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. पण फ्रिट्झरच्या पराभवामुळे अमेरिकन टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठीची अमेरिकन खेळाडूची प्रतीक्षा अजून लांबली आहे. आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये भारत आणि जपान यांच्यात सामना खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना जिंकत आपली विजयी घोडदौड कायम सुरू केली आहे. या विजयासह टीम इंडिया गुण तालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारताने हा सामना 5-1 अशा मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यानंतर भारतीय संघ अधिक चमकदार कामगिरी करतोय. टीम इंडियाचा आशिया चॅम्पियन्स मधील हा सलग दुसरा विजय. यापूर्वी भारताने यजमान संघ चीनचा 3-0च्या फरकाने पराभव केला. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल लंडन येथे खेळला गेला. मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर श्रीलंकेने या सामन्यात दमदार कामगिरी करत विजयासह दौऱ्याचा समारोप केला. श्रीलंकेने हा सामना 4 दिवसात जिंकला. इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली असली तरी त्यांचा हा पराभव ऐतिहासिक ठरलाय. गेल्या 10 वर्षात श्रीलंकेच्या संघाने इंग्लंड विरुद्ध पहिल्यांदा कसोटी सामन्यात विजय मिळवला. पाथुम निसाकाच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने नवा पराक्रम केलाय. महिला T20 विश्वचषक 2024 बांगलादेशातून UAE मध्ये टुर्नामेंट स्थलांतरित झाल्यानंतर अलीकडेच न्यूझीलंडने देखील महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेची ही 9वी आवृत्ती असेल. न्यूझीलंड संघाची कमान सोफी डिवाइन्सच्या अनुभवी खांद्यांवर आहे. पण T20 कर्णधार म्हणून सोफीची ही शेवटची स्पर्धा असेल.